रेश्मा मी आलोय हा. रेश्मा, आशू, मीनल, मीनल, चिठ्ठी. अच्छा, मी आणि मीनल शॉपिंगला चाललोय. दूध फ्रीज मध्ये ठेवलंय. चहा करून घे. पोहे सुद्धा करून ठेवले. ते स्टीलच्या प्लेटमध्ये घेऊन खा. सिरॅमिक प्लेट घेऊ नको, हळदीचे डाग लागतात. बर, आम्हाला याला उशीर झाला तरीही स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करू नको. उगीच आल्यावर माझा किचन आवरण्यात वेळ जाईल. ही चिठ्ठी आहे का धमकीचं पत्र आहे? रेश्मा, ताजा कलम. तुझा डब्बा फोन फेकून दे. सारखा स्विच ऑफ येतोय. मीनल. आणि 2 रागावण्याचे स्माइली. ए भेंडी. काय मीनल, चार्ज केला नाही फोन म्हणून बंद झालाय. एवढं काय त्यात? असो. एक मिनिट. सुजय साठे तुमच्या लक्षात येतंय का? याचा अर्थ आज तुम्ही घरात एकटे आहात. घरात दुसरं कोणीही नाही. ओ माय गॉड. आता सगळ्या नाईट शिफ्टची भडास काढण्यासाठी एक झोप काढायला पाहिजे. अहो ते बंद करा ना प्लीज. काय गाणं? तुमचा फोन घेऊ का? फोन? नाही, निकमाजींकडनं घेतला असता पण त्यांच्या घराला लॉक आहे. तुम्ही दिवाळी दिली नव्हती. घ्या. थँक्यू. हाँ बुधाजी बोल रे. बुधाजी कोण? बुधाजी कोण? परत दारू प्यायलास का? मी. अच्छा तुम्ही का? कैवल्य, मी सुजय बोलतोय. सुजय? कैवल्य, एक प्रॉब्लेम झालाय. मी कचरा टाकायला घराबाहेर आलो होतो, तेवढ्यात दार बंद झालं. माझ्या मागे चावी आत आहे, घरात कोणी नाहीये, मी घराबाहेर अडकलोय. हा काय प्रॉब्लेम आहे का सुजय? जा सॅमच्या कट्ट्यावर बस थोडा वेळ. सॅमची बालुशाही खा आणि मग येईलच कोणीतरी. जा मग घरी. नाही, मी ते केलं असतं. सॅमच्या कट्ट्यावर गेलो असतो, बालुशाही खाल्ली असती,
पण त्या अवस्थेत मला बघून सॅमच्या कट्ट्यावर इतर कोणी बसणार नाही रे. का एवढं काही पाप केलेस तू? अरे मी उघडा आहे. म्हणजे तू नागडा आहेस? नागडा नाहीये मी. उघडा आहे, छोटी चड्डी घातली. अच्छा, म्हणजे तू उघडा होऊन उघड्यावर पडलायस तर. क्या बात है यार सुजय, क्या बात है. काय वाले मला भीती वाटते. अरे ये ना रे, प्लीज ये ना रे. खरं तर मी आलो असतो, पण काय मी चर्चगेटला आलोय आता. एका म्युझिक कंपनीत माझी कंपोजिशन्स ऐकवायला. माझं फ्युचर आहे ना ते. तर माझं फ्युचर उघड्यावर टाकून उघडा सुजय बघायला कसा येऊ मी, सांग बरं. काय वाले यार, ही जोक करण्याची वेळ आहे का यार? ये ना रे प्लीज. Just try it once, buddy. It's kind of cool, my boy. चल सुजय, मी ठेवतो. चल मी घाईत आहे. मी येतोच आहे 5-6 तासात लगेच घरी. तोपर्यंत कपडे घालू नकोस हा. मला नागड्या सुजय बरोबर सेल्फी काढायचा आहे. हा ओके, बाय नंगू, बाय. काय बोलल्या? काय बोलल्या? ठेवला. एक फोन करू अजून प्लीज. ठीक आहे. थँक्यू. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरे थांब ना. ओ माय गॉड. अरे बापरे, फारच वाईट झालं रे स्कॉलर. आता कसं करणार तू? अरे कसं करणार म्हणजे काय? तू लवकर घरी ये आणि तुझ्या चावीने दार उघड. अरे मी कसं येणार? म्हणजे माझ्याकडे चावी नाहीच आहे ना. 2 दिवसांपूर्वी हरवली ना, त्याचं काय झालं? मी आणि किंजल जरा फिरायला गेलो होतो, तर रस्त्यात एक भिकारी भेटला. म्हणजे तो आमच्या मागेच लागला. तर किंजलला त्याची लय दया आली. मी तिला म्हटलं ठीक आहे, माझ्याकडे ते सुट्टे पैसे देतो. म्हणून मी सुट्टे पैसे द्यायला गेलो, तर चुकून चावी सुद्धा दिली गेली. हा, 2 दिवस झाले त्या भिकाऱ्याला शोधतोय मी. सापडतच नाही. आता तू थांबतो का? मी शोधतो आणि आणून देतो चावी. हे बघ, तो भिकारी सापडेल तेव्हा सापडेल. तू आता लवकर काहीतरी अंग झाकण्यासाठी घेऊन ये माझ्यासाठी. टी शर्ट, बनियन काही चालेल. हा, एक काम करतो स्कॉलर, बनियन आणतो. तसंही मला घ्यायचीच. म्हणजे बनियन कसं स्वस्त पडेल तुला. हा हा, आणि सापडेल. तू टेन्शन घेऊ नको. अजिबात टेन्शन घेऊ नको, मी येतोय. हा लवकर ये. हो, एकदम लवकर. लगेच आहे का? निघालोच आहे. एका रस्त्यात आलो, पोचतोय. ठेवलं. शेवटचा फोन करू. ओ भाऊ, अहो बॅलन्स संपल, द्या इकडं. अहो नाही आपटे साहेब, काय माहिती का, मी आहे म्हणून माझी मुलगी सुशील आणि सुसंस्कृत आहे. नाही पण आजकालच्या पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये. आपटे साहेब, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन केला तर चालेल? प्लीज प्लीज. अरे हा असा का उभा आहे? सुजय, इथं काय करताय तुम्ही नागड्यानं? नागड्यानं काय? अहो उघडाय मी नागावकर. तेच ते, काय करताय उघड्यानं? प्रार्थना करताय? हा हो, प्रार्थना. कसली? दरवाजाची नाही, नमस्कार. ते सूर्याची आराधना करतोय मी. बर. नाही पण इथे अशी दारात उभी राहून? ते आत दिशा कळत नाही ना, मग बाहेर आलो. ही इकडे आपल्या इकडे ही पूर्व दिशा आहे ना. हो का? नाही पण म्हणजे तुम्ही काहीतरी कपडे घाला हो. नाही काय, ती उघड्यानेच करायची असते प्रार्थना. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? मला काय प्रॉब्लेम होणार आहे? पण सुजय, तुझ्या या अशा दिगंबर अवस्थेचा आमच्या सोसायटीतील महिला वर्गाला त्रास होणार नाही याची मात्र काळजी घे बर का. त्यांनी जर का माझ्याकडे कंप्लेंट केली तर तुझी इथे राहिलेली अर्धी उपासना तुला पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहून पूर्ण करावी लागेल. येत आहे ना लक्षात? चालू दे चालू दे चालू देत. आपला सुजय होय ना, ते पण उघडा बंब. नंगू काय अरे, बिचारा त्याला कोणी हेल्प पण करत नसेल. सगळे बाहेर गेलेत. आणि डोंट वरी आहे ना, डोंट वरी. मी एक स्पेशल व्यक्ती पाठवली आहे त्याच्या मदतीसाठी. काय? कोण? जस्ट वेट अँड वॉच.
सुजय सुजय असं कसं झालं रे? तेच असं कसं झालं? केऊचा फोन आला होता, तो म्हणाला मला. कैवल्याचा फोन आला होता, तो म्हणाला तुला? हो ना, माझा विश्वासच बसला नाही रे. माझाही विश्वास उडालाय त्या नालायक माणसावरनं. कैवल्य घरी ये रे, बघतो तुला. हो, तो पण तेच म्हणाला, मी घरी नाहीये, तू बघून ये त्याला. नाही म्हणजे तुला काही हवं नकोय का ते बघून ये म्हणाला. तू असं कसं बाहेर आलास? आणि हे असं काही एक्सरसाइज वगैरे करत होतास? अरे ओ हाऊ फ्लेक्सिबल यू आर. ए पण सांग ना, तू बाहेर कसं काय राहिलास? केर काढत होतो. हाऊ रोमॅन्टिक. केर काढण्यात काय रोमॅन्टिक आहे प्रगल्भा? तसं नाही रे, ऍक्च्युली मी ना एक ऍड पाहिली होती झाडूची. त्यात ना एक मस्त पिळदार बायसेप्स वाला मॉडेल ना झाडू घेऊन घर साफ करत असतो. कसलं भारी दिसत होता तो त्यात. तसा तूही काही वाईट दिसत नाहीस. ए तू जिम करतोस की योगा? दोन्ही तरीच दोन्ही शिफ्ट करायला लागतात मला ऑफिस मध्ये बरेचदा. ओ त्यामुळे एक पण जमत नाही. मी फक्त ऑफिस करतो. म्हणजे तू हे सगळं डाएट वर मेंटेन केलंय? सुपर्ब यार. कुठून केलंय मेंटेन असं झालंय मला. प्रगल्भा, मी तुझ्या फोनवर एक फोन करू? हो कर ना, घे. पकडू का मी? नाही ठीक आहे. घे. थँक्यू. आलोच ना. हॅलो मीनल. काय? सुजय तू नागडा आहेस? नागडा नाहीये मी. नागडा नाहीये मी मीनल. उघडा आहे. छोटी चड्डी घातलीये मी. मीनल हसू नकोस. मी फक्त उघडा नाहीये. माझ्या समोर आपल्या सोसायटीतला लेडी प्रेम चोपडा उभा आहे. मीनल, आजपर्यंत अनेक स्त्रियांच्या रक्षणासाठी तू धावून गेलीस, पण आज एक पुरुष तुला हाक मारतोय. हिंदीत सुचतंय, मुझे बचाओ, मुझे बचाओ मीनल, मुझे बचाओ. सुजय एक काम कर, अजिबात हलू नकोस तिकडनं. जिकडे आहेस तिकडे थांब, मी लगेच पोहोचते. ओके मीनल लवकर ये, लवकर प्लीज. थँक्यू. प्रगल्भा, वाईट वाटून घेऊ नकोस, पण एक सांगू? काय? एखाद्याची नजर लागते म्हणजे काय ते आता कळत आहे मला. तुझी नजर आहे ना, ती लागतीये मला. चल काहीतरीच. आपल्या माणसांची कधी नजर लागते का? हे सुजय, तू इतका शाय असशील असं वाटलं नव्हतं. बरं एक मिनिट. हे घे शर्ट. आय होप तुला होईल. शर्ट आणलं होतंस माझ्यासाठी? पण तो आधी का नाही सांगितलंस? अरे मी सांगणारच होते, पण मग आपण बोलत बसलो ना, आणि बरंच झालं आपण बोलत बसलो. याआधी असं बोलणं कधी झालंच नव्हतं ना आपल्यात. माझे पप्पा म्हणतात ना, ते बरोबरच आहे. खरा माणूस ना असा बाहेरून कळतच नाही. त्यासाठी ना अंतरंगात डोकावून बघावं लागतं. थँक्स फॉर द शर्ट. यू आर वेलकम. बाय 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 बाय. बर बाय.
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकाळ उठवी बळे. वा 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 सुजय, कॉलेजमध्ये असताना लॉंग जम्पच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचास का तू? का? नाही, मगाशी मी इथून चाललो होतो तेव्हा तू सूर्याची उपासना करत होतास. हो. आणि आता मारुतीची एवढी लॉंग जम्प मारलीस म्हणून विचारलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम असूच शकत नाही. असे काय बघताय? आता कपडे घातलेत मी. नाही, तोच प्रॉब्लेम आहे. हा शर्ट तुमच्यासारखा वाटेल तुम्हाला. हो सुजय, सुजय, हा शर्ट कोणाकडे शिवलायस? शिवला नाहीये मी, मग ऑनलाईन ऑर्डर केलाय. सेल होता, आवडला, ऑर्डर केला. ऑनलाईन ऑर्डर केलाय? अरे चोरा, हा शर्ट ऑनलाईन ऑर्डर केलायस का? हो. मग त्या कॉलरवर माझ्या टेलरचं नाव कसं काय? ते तुम्ही टेलरला विचारा. असं? अरे मी पोलिसांना जाऊन विचारणार आहे की हा शर्ट तुझ्याकडे कसा आला ते. अरे काय रे, सोसायटीतल्या लोकांचे वाळत घातलेले शर्ट सुद्धा चोरून घेऊन वापरता तुम्ही. मी आता पोलीस कंप्लेंटच करणार आहे. हा शर्ट काढून दे, हा शर्ट काढून दे. चल लगेच. नागो करो. नाही नाही, शर्ट काढून दे. अरे किती निर्लज्जपणा रे हा. काढ. ऐका ना, काय? धुवून देतो. नाही नाही नाही, तसाच दे मला, आत्ताच्या आत्ता काढून दे. वाटल्यास मी घरी जाऊन धुतो. दे दे दे, चल. काय रे देवा, काय नाही. शर्ट हवाय, चल. हा दे. धुवून दिलं असतं. नाही नाही, मी घेतो धुवून. अरे रे रे रे, आता मी हा ड्रायक्लीनला टाकतो आणि बिल पाठवतो. काय रे देवा, हट. सुजा, सुजा, तू नागावकर तुझ्या नेमनी बोंबा मारतोय का? तू खरंच त्याचा शर्ट चोरला? ना, ते सगळं आपण नंतर बघू. प्लीज तुझी चावी काढ आणि ते दार उघड. हा, डोंट वरी सुजा, मी आले ना सगळं नीट होतं. अरे डोंट वरी. थांब ना. तूच आहेस. सुजा, एक स्मॉल प्रॉब्लेम झालाय रे. काय ग? ऍक्च्युली ना, मी एक्साइटमेंट मध्ये आपल्या घराची की ऑफिस मध्ये सोडून आलीये. एक जण कामाचा नाहीये तुमच्या, है ना? वळ वळ वळ. आणि फोन दे मला, आशूला फोन करायचा. ठीक आहे. हॅलो आशू. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मी तुझ्याच फोनची वाट बघत होतो. का? अरे माझ्याकडे बॅलन्स नाही ना. पण मग प्रश्न काय आहे? प्रश्न म्हणजे तुझ्या बनियनची साईज काय? साईज विचारतोय मला बनियनचा. वेट. 85 माहितीये मला. 85 माहितीये मला. नाही, तेच मी म्हणत होतो की मला असं वाटतं की तुला 100 बसेल. हा 100. मग 100 घेऊ का? मग अना एक काम करशील माझ्यासाठी? हो. कोपऱ्यावर जा आणि की मेकरला घेऊन ये. ओके ओके सुजा. अना एक फोन. आणि ऐक, तुझी पर्स दे ना. आता जा. अरे पण त्याने पैसे मागितले तर? ते इकडे आल्यानंतर देऊ ना आपण. सॉरी सॉरी सुजा, तू इथेच थांबा, पण कुठे जाऊ नको सुजा. ओके? हो म्हण. हो. हा, आली मी, आली. ट्राय कर. फोटो 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 बाजूला काढ.
पकड ना. गप गप मिनल. हा. ऐक, काय? मिनल, माझा एक फोटो काढ ना सुजय बरोबर. चिडतो काय यार सुजय? हा, एवढे धावत पळत आलोय आम्ही तुझ्या आयुष्यातल्या या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हायला. एक फोटो तरी दे ना प्लीज प्लीज. घ्या 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 थांबा थांबा. एक घे 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 आता काढा थांब. हो. क्या बात आहे सुजय. बघ, सांगितलं होतं ना मी, सांगितलं होतं ना, माणूस जेव्हा उघड्यावर पडतो ना तेव्हा सगळी लाज विसरून जातो. आपण जितकं स्वतःला झाकू ना तितके आपण कोशात जातो. हा, मन मोकळेपणाने पोच दे. चल. येस. महाराष्ट्र श्री सुजय साठे.